50 कोटी रुपये खर्चून महायुतीचे उमेदवार लोकसभेत निवडून आले असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातले आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय। आव्हाडांच्या या आरोपांनंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। आरोप सिद्ध करा अन्यथा विधान रेकॉर्डवरनं काढा अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे। आमदार कटोरा घेऊन दारात उभे असताना माझ्या मतदारसंघात वेगळ्या पद्धतीने 50 कोटी रुपये आले। सरकारी यंत्रणा वापरून सरकारचे पैसे वापरून एका निवडून आलेल्या आमदाराला छळण्याचा प्रकार आहे। हे कधी झालं नव्हतं इथे। म्हणजे निवडून आलेला लोकप्रतिनिधी तिथे आहे, त्याची पत्र तिथे आहेत, पण ज्यांना गरज नाही पैसे देण्याची, ज्यांना उद्या तुम्हाला उमेदवार करायचा आहे, त्यांना तुम्ही पैसे देता का? तर हा आपल्या विरोधात बोलतो, याला पाडायला पाहिजे। म्हणून सरकारी पैशाचा वापर करता हे दुर्दैवी आहे। सर्वसाधारण अर्थसंकल्पावरची चर्चा चालू आहे। या चर्चेमध्ये अनेक विषय आपल्याला घेता येतात, पण खोटे आरोप आणि जातीयवादी बोलणं हे अलाउड नाही। सन्माननीय सदस्यांचे ते उद्गार काढून टाका आणि ज्यांच्यावर किडनॅपिंगची केस आहे त्यांनी तर हे बोलूच नाही, हे लक्षात ठेवावा। कळलं की नाही? मंत्री असताना स्वतःच्या बंगल्यावरून लोकांना किडनॅप केला, मारहाण केली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खटले दाखल झालेत आणि त्यामुळे ते कामकाजातून काढून टाकावं ही माझी मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।